तो चालता चालता रस्ता चुकला आणि 2000 वर्ष मागे पोहोचला आणि त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याच्या समोर होतं दगडांमध्ये कोरलेलं एक भव्य शहर, जे वाळवंटाच्या मध्यभागी लपलेलं होतं. वाळवंटाच्या मधोमध दगडांमध्ये इतकं भव्य बांधकाम कोणी केलं होतं हेही पाण्याशिवाय, आणि एवढं भव्य शहर बांधून इथली लोक कुठे गेली? ही गोष्ट आहे इसवी सन 1812 सालची. अरेबियन डेझर्ट मधून एक स्विस प्रवासी उंटांवरून प्रवास करत होता. त्याचं नाव होतं योहान लुडविग बर्खाल्ट. वाळवंटातून जात असताना त्याचा रस्ता चुकला आणि तो अचानक दोन प्रचंड दगडी भिंतींमधल्या एका अरुंद वाटेत शिरला. दोन्ही बाजूंना आकाशाला भिडणाऱ्या उंच उंच खडकांच्या भिंती, आणि ही अरुंद दरी जवळपास 1.5 किलोमीटर पर्यंत तशीच होती. पुढे जाऊन अचानक ती वाट थोडीशी रुंद झाली आणि समोर जे दृश्य त्याने पाहिलं ते पाहून तो जागच्या जागी थक्क झाला. समोर लाईमस्टाईनच्या अख्ख्या डोंगरातून कोरून काढलेलं एक भव्य राजेशाही महालासारखं बांधकाम उभं होतं. हे ठिकाण आहे जॉर्डनमध्ये. चारही बाजूंनी निर्जन कोरडं वाळवंट आणि त्यामध्ये हे कलाकुसरीने भरलेलं वास्तुशिल्प. हे बांधकाम तब्बल 127 फूट उंच आहे, पण ते बांधलेलं नाहीये, तर थेट डोंगरातून कोरलेलं आहे. आज ज्याला अल खजनेह म्हटलं जातं, ज्याचा अर्थ आहे खजिना, कारण स्थानिक लोकांना वाटायचं की या ठिकाणी कुठेतरी अमाप खजिना लपवलेला आहे. खालच्या बाजूला उभे असलेले भले मोठे खांब, त्यावर अतिशय नाजूक आणि सुंदर नक्षीकाम, मधोमध एक भला मोठा दरवाजा जो आत एका मोठ्या खोलीत घेऊन जातो. आणि आत खजिना वगैरे नाही, तर फक्त दगडात कोरलेली एक भव्य खोली आहे. हे सगळं पाहून बर्खाल्ट स्तब्ध झाला होता. त्याला जाणवलं आपण कदाचित इतिहासात हरवलेल्या एखाद्या प्राचीन शहराजवळ पोहोचलो. पुढे आत गेल्यावर त्याला अजून धक्के बसले, कारण त्याच्यासमोर होतं दगडात कोरून बनवलेलं एक भव्य थिएटर, ज्यात एकाच वेळी सुमारे 6000 लोक बसू शकतील. एक रुंद रस्ता जो थेट एखाद्या विशाल मंदिराकडे जात होता. आजूबाजूला पडकी बांधकामं होती जी स्पष्ट सांगत होती की इथे कधी काळी एक संपन्न गजबजलेलं शहर वसलं होतं. डोंगरांच्या उंच भागातही अनेक स्मारक आणि कोरीव थडग्यांची रांग दिसत होती. तेव्हा बर्खाल्टला कळलं त्याने 2000 वर्षांपूर्वीचं एक शहर शोधून काढलंय, ज्याला आज आपण पेट्रा म्हणून ओळखतो. पण इथे प्रश्न उभे राहतात. इतक्या कोरड्या निर्जन वाळवंटात इथे लोक राहिले तरी कसे? पाण्याशिवाय एवढं मोठं शहर चालवणं शक्य होतं का? आणि दगड कोरून एवढी भव्य बांधकामं का केली गेली? कोणी केली आणि कशासाठी? बर्खाल्टला तेव्हा एक गोष्ट आठवली. वाळवंटात राहणारी एक जमात होती ज्याबद्दल त्याने ऐकलं होतं. ही लोक चीन, भारत, इजिप्त आणि रोम यांच्यात रेशीम, मसाले, मौल्यवान वस्तू अशा गोष्टींचा व्यापार करत होते. ते आपला खजिना उंच खडकांमध्ये खोदून लपवायचे. ग्रीक आणि रोमन इतिहासकारांनी या लोकांना नबेटियन असं नाव दिलं होतं. याच नबेटियन लोकांची नबेटियन साम्राज्याची राजधानी होती पेट्रा, जी त्याच्या समोर होती. नबेटियन लोक 2000 वर्षांपूर्वी भटकी जमात म्हणून ओळखले जायचे. म्हणजे ते तंबूत राहायचे, सतत फिरत असायचे. मग प्रश्न असा पडतो, जे लोक तंबूत राहायचे त्यांनी पेट्रासारखं एवढं अप्रतिम भव्य शहर कसं उभारलं? बर्खाल्टच्या शोधानंतर पेट्राची जगभरात चर्चा सुरू झाली. इतिहासकार, पुरातत्व शास्त्रज्ञ इथे येऊ लागले. सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की हे शहर कसं बांधलं गेलं? दगड कोरून 127 फूट उंच इमारत उभारणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. सुरुवातीला वाटलं की कदाचित कामगारांनी लाकडी व्यासपीठ, स्कॅफोल्डिंग वापरलं असेल, जसं आज इमारतींभोवती लावतात. पण पेट्रातल्या कुठल्याही बांधकामावर अशा कुठल्याही खुणा सापडल्या नाहीत. खूप संशोधनानंतर पेट्रातच एक अपूर्ण बांधकाम सापडलं आणि तिथूनच रहस्य उलगडायला लागलं. ते पाहिल्यावर असं लक्षात आलं की नबेटियन लोक बांधकाम खालून वर नाही, तर वरून खाली करत होते. ते आधी डोंगराच्या टोकावर चढायचे, तिथे एखादा आडवा बोगदा खोदायचे, त्या बोगद्यात उभे राहून वरचे स्तंभ, नक्षीकाम कोरायचे, हळूहळू खाली उतरत जायचे. वरचा भाग पूर्ण झाला की त्या दगडाचा मलबा खाली साचायचा. त्याच मलब्यावर उभं राहून खालचा भाग कोरणं सोपं व्हायचं. संशोधकांनी ही कल्पना तेव्हा पक्की पटली जेव्हा अमेरिकेत पेट्रासारखं एक बांधकाम प्रत्यक्ष कोरून पाहिलं गेलं. नबेटियन लोकांनी फारसं लिखाण मागे ठेवलं नव्हतं, फक्त काही ठिकाणी अरमाईक लिपीत लिहिलेलं आढळलं. ही तीच भाषा आहे जी येशू ख्रिस्तांच्या काळात बोलली जायची. एका ठिकाणी असं लिहिलं होतं की हे थडगे अत्यंत पवित्र आहे, यात जे काही आहे ते कधी बदलू नये, बाहेर काढू नये. आणि इथल्या खोल्या पाहिल्यावर तेच लक्षात आलं की या खोल्यांमध्ये खजिना नाही, तर मृतदेह ठेवण्यासाठीच्या खाचा आहेत. म्हणजे पेट्रा हे फक्त शहर नव्हतं, तर एक भव्य स्मशानभूमी होतं. आजपर्यंत इथे 800 पेक्षा जास्त थडग्यांच्या खोल्या सापडल्या. सुरुवातीला वाटलं की पेट्रा कदाचित फक्त स्मशान असेल, पण नंतर इथे लोक वास्तव्यास होते त्याचे ठोस पुरावे सापडले. घरांच्या आकारांवरून अंदाज आला की आपल्या सुवर्ण काळात पेट्रात 20 ते 30 हजार लोक राहत होते. पण पुन्हा तोच प्रश्न, इतक्या कोरड्या जागेत एवढ्या लोकांना पाणी कुठून मिळत होतं? याचा पहिला धागा मिळाला ग्रेट टेम्पल नावाच्या एका मोठ्या बांधकामात. तिथे जमिनीत काही भोकं दिसली.
संशोधकांनी जीपीआर स्कॅन केलं आणि धक्कादायक गोष्ट समोर आली. मंदिराच्या मजल्याखाली पाण्याच्या नळ्यांचं संपूर्ण जाळं होतं. अगदी आज आपण घर बांधताना प्लंबिंग करतो तसं. म्हणजे पेट्रा जमिनीखाली पूर्ण वॉटर नेटवर्क होतं. पण हे पाणी येत होतं कुठून? आजही पेट्राजवळ एन मुसा नावाचा एक झरा आहे, पण तो पेट्रापासून सुमारे 8 किलोमीटर दूर आहे. नबेटियन लोकांनी हा झरा आणि पेट्रा यांच्यात खडकांमध्ये पाण्याची पाईपलाईन टाकली होती. आजही या पाईपलाईनच्या खुणा दिसतात, छोटे छोटे जोड असलेले पाईप्स. पण एवढ्या लांब अंतरावर पाणी येताना गळती होणारच ना. इथेच नबेटियन लोकांची हुशारी दिसते. आधुनिक हायड्रॉलिक प्रयोगातून कळालं की त्यांनी पाईप 4 अंश कोनात वळवलेले होते. त्यांनी असं डिझाईन बनवलं होतं की पाण्याची गळती होणार नाही. म्हणजे 2000 वर्षांपूर्वी नबेटियन लोकांना हे सायन्स माहिती होतं. इतकंच नाही तर डोंगरातून येणाऱ्या अचानक पुराचं पाणीही ते साठवायचे. पेट्रा आजपर्यंत 5 प्राचीन धरणं सापडली आहेत. काही धरणांच्या भिंती 2000 वर्षांनंतरही तग धरून आहेत. ही धरणं पाणी साठवण्यासाठी आणि शहराला पुरापासून वाचवण्यासाठी वापरली जायची. आता प्रश्न राहतो तो शेवटचा, हे सगळं असूनही पेट्रा ओसाड का झालं? इतिहास सांगतो की इसवी सन 363 मध्ये एक भयानक भूकंप झाला. अनेक इमारती कोसळल्या, धरणं फुटली, पाण्याची संपूर्ण यंत्रणा नष्ट झाली. त्यामुळे शहराचं मोठं नुकसान झालं. इसवी सन 551 मध्ये आणखी एक भूकंप झाला आणि उरलेलं शहरही उद्ध्वस्त झालं. व्यापाराचे मार्ग बदलले, समुद्री व्यापार वाढला आणि पेट्राचं महत्त्व कमी होत गेलं. लोक हळूहळू इतर शहरात स्थलांतरित झाले. 1985 मध्ये पेट्राला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. आज पेट्रा एक पर्यटन स्थळ आहे, पण त्याची रहस्य आजही जगाला थक्क करतायत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.